बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक हेमंत सावंत लिखित एक रहस्यमय कादंबरी वावटळ, प्रकरण 7. येस, कोण पाहिजे आपणाला? अक्षय दरवाजा उघडून समोरच्या तरुणीकडे पाहत म्हणाला. मिस्टर अक्षय साठे. तिच्या ओठातून मंद स्मिताबरोबर शब्द बाहेर पडले. आवाज गोड होता. प्लीज पलीकडचा सूट. मिस्टर अक्षयचे जे वर्णन आहे ते तुमच्याशी तंतोतंत जुळते. आपला परिचय? अक्षय थक्क होऊन म्हणाला. मिस लायका, स्वप्नील भावेच्या कार ड्रायव्हरची मुलगी. प्लीज कम इन. अक्षय दरवाजापासून बाजूला झाला आणि ते दोघेही रूममधील समोरासमोरच्या कोचावर बसले. लायका आपले शरीर चोरून बसली होती. 19 ते 20 वर्षांची असावी. उंची 5 फुटाच्या वर होती. संपूर्ण शरीर तारुण्याने मुसमुसलेले होते. मिनी स्कर्टमधून डोकावणाऱ्या लांब सडक केळीच्या गाभ्यासारख्या गोऱ्या पान सुडवून मांड्या, निमुळती बारीक कंबर, त्याच्यावर इंग्रजी यू आकारात वाढवलेला शरीराचा भाग, किंचित गुलाबी झाक असलेला चेहरा, लांब सडक नाक, टोकाला नकळत आत वाकलेले काळे भोर डोळे, डोळ्यावरच्या लांब सडक पापण्या, नितळ गुलाबी लिपस्टिकने रंगवलेले ओठ, एकदा तरी चुंबावे वाटणारे. अक्षय तिचे निरीक्षण करीत होता. जपानी ड्रायव्हरची ही मुलगी, पण चेहऱ्यावरची झाक इंग्लिशपणा दाखवित होती. सॉरी, अचानक तो सावरला तिच्या खाकरण्याने. मिस्टर अक्षय, मला काहीतरी तुम्हाला सांगावयाचे आहे. आपण बोलूच, पण हे सारखे मिस्टर अक्षय असे म्हणू नका. मग फक्त अक्षय. तुम्हाला देखील फक्त लायका म्हणावे लागेल. शो. आता बोला लायका. अक्षयने वातावरणाला खेळीमिळीचे रूप आणले. अक्षय, कालच तू आमच्या घरी येऊन गेलास, टुकिलातील. होय, पण त्यावेळी फक्त तुझे वडीलच होते. तू कुठे गेली होतीस? मी डॅडीने मला मुद्दामच बाहेर पाठवलं होतं. मग आता तू इथे कशासाठी आलीस? अक्षय, मी तुमचे बोलणे ऐकले होते. वास्तविक ते लपून तुम्हा दोघांना संशय देखील आला नाही की आपले बोलणे कुणीतरी अडून ऐकत आहे. काय? अक्षय हादरला. होय, मी सर्व ऐकले आहे. तू कोण आहेस हे देखील मला माहीत आहे. हे सर्व सांगण्याचा तुझा उद्देश? अक्षय, काल तू निघून गेलास, पण माझी अवस्था काय झाली माहीत आहे तुला? काय घडले? संपले, सर्व संपले. बोलतानाच तिने उंजळीत आपले तोंड लपविले. सोसाट्याच्या वाऱ्याने वेल थरथरावी तशी ती थरथरू लागली. शांत खोलीत हुंदक्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. लायका? काय झाले? हादरलेला अक्षय क्षणात सावरला. झटक्यात कोचावरून उठून तो तिच्याजवळ गेला. उजवा हात तिच्या खांद्यावर थोपटून तिचे सांत्वन करू लागला. काय घडले? ही एकदम का रडू लागली? त्याला काही समजेनाच. लायका? तिचा रडण्याचा बहर कमी होताच तो पुन्हा आपल्या कोचावर येऊन बसला. अक्षय, त्यांनी माझ्या डॅडींना पळविले. काय? कोचावरून ताडकन उठून उभा राहत अक्षय ओरडला. त्यांनी डॅडींना जबरदस्तीने पळविले. अक्षय, प्लीज माझ्या डॅडींना सोडवा, प्लीज. लायका, काय घडले ते शिस्तीत सांग. माझ्या मनाचा गोंधळ उडवून देऊ नकोस. अक्षय. लायका सावरली. तिला अक्षयचे म्हणणे पटले. ती हळू आवाजात सांगू लागली. तू निघून गेल्यावर मी घरात शिरले.
संध्याकाळचे जेवण घेऊन मी सर्व आवराआवर करण्यास सुरुवात केली. अचानक बाहेरच्या दिवाणखान्यात काहीतरी धडपड झाली. मी सावकाश बाहेर येण्यास सुरुवात केली. किचन रूमच्या दरवाजातून मी बाहेर डोकावले. तोंडातून बाहेर पडणारी किंकाळी मी कशी गिळली हे माझे मलाच माहीत. माझ्या डॅडींना दोघांनी पकडले होते. तिसरा त्यांच्या पोटात लांबडे रिव्हॉल्वर ढोसीत होता. नंतर त्यांना त्या तिघांनी बाहेर काढले. त्यानंतर काय घडले हे मला समजले नाही. मी बेशुद्ध पडले होते. शुद्धीवर आल्यावर मला पोलिसांकडे जावंसे वाटले, पण मनात काय आले कुणास ठाऊक. सकाळ झाल्यावर मी सरळ तुझ्याकडे आले. डॅडीने सांगितलेला पत्ता मी पाठ केला होता. बोलून बोलून ती दमली. चेहऱ्यावर आपला लहानसा रुमाल अलगद फिरवत होती. लायका, तू घाबरू नकोस. तुझ्या वडिलांना मी सोडवून आणीन. मी. फक्त माझे रहस्य तू कोणास सांगू नकोस. हे वचन तुला द्यावं लागेल. मी तसे वचन देते, पण आता तू जा. मी काय करायचं ते बघतो. पण तू इथे आली होतीस हे कुणाला सांगू नकोस. तू देखील हे सर्व विसरून जा. हो. तिने मान डोलावली. अक्षय, मला एक गोष्ट आठवली. कोणती? त्यातल्या एकाला मी ओळखते. काय म्हणतेस? अक्षय त्या नव्या माहितीने गारद झाला. हो, नक्कीच तो ब्लडी चीट. तो कायम त्या ठिकाणी असतो. कुठे असतो? कुठे? स्पष्ट सांग ना. डॅडीना घेऊन गेले त्यातला एक कायम अंडरस्टेपमध्ये असतो. अंडरस्टेप? तुषाई स्ट्रीटवर एक हॉटेल आहे. त्याच्या तळाशी हा अड्डा आहे. तुला कसे माहीत? अक्षयच्या मनात संशय डोकावला. अक्षय, तुला माझा संशय आला ना? माझे डॅडी म्हणजे एक पट्टीचे पिणारे आहेत. तसेच ते उत्कृष्ट गॅम्बलर देखील आहेत. त्यांचे राहण्याचे ठिकाण म्हणजे तोच अड्डा. कित्येकदा त्यांना घरी आणण्यासाठी मला त्या ठिकाणी जावे लागे. लायका, टुकिलात असल्या प्रकारचे अनेक अड्डे असतील, हो ना? मग तुझे वडील त्याच अड्ड्यात का येत? अक्षय, अंडरस्टेपमध्ये हवे ते खाद्यपदार्थ मिळतात. तेथील कुकीची प्रमुख माझी आई, मारिया कुक. आईच्या ओळखीने त्यांना त्या ठिकाणी उधारी ठेवता येते. आणि अंडरस्टेपचा जुगारी अड्डा हा टोकियोच्या परिसरात मानलेला प्रमुख असा आहे. आता काही संशय? लायकाने अक्षयला जवळजवळ आव्हानच दिले. आपण खोटे बोलत नसल्याची सिद्ध करण्यास ती केव्हाही तयार होती. नाही, तू बोललीस ते सर्व खरे बोललीस. अक्षयच्या मनातील संशय बर्फासारखा वितळला. संशय घ्यायला जागा शिल्लक नव्हती. लायका, तू सावध राहा. काही गडबड झाली तर सरळ हॉटेलवर ये. पण मला कोण काय करणार? माझ्या मते तुला अजून जीवनाचा आनंद लुटायचा आहे. म्हणजे लवकर मरणार आहेस का? मी नाही, पण आता प्रश्न विचारू नकोस. घरी जाऊन जरुरीपुरते कपडे घेऊन माझ्याकडे ये. पण का ते तरी मला सांग. मघाशी मी तुझ्याशी प्रेमाच्या गोष्टी करीत नव्हतो. लायका, तू मला भेटली आहेस हे एव्हाना त्यांना समजले असेल. तुला ताब्यात घेण्यासाठी ते हालचाली करतील. कदाचित तुला ठार मारण्याचा प्रयत्न देखील होईल. म्हणून म्हणतो की तू इकडे ये. तुझे संरक्षण करायला मी समर्थ आहे. आणि हो, तुझी मदत मला फार होणार आहे. आज संध्याकाळीच आपण अंडरस्टेपमध्ये जाऊ. तुझ्या आईची देखील आपणास फार मदत होईल. आई? अक्षय, तिला मरून 1 वर्ष झाले. ओह, सॉरी लायका. एक दीर्घ निश्वास तिने टाकला. लायका, तू इथेच थांब. मीच तुझ्या घरी जाऊन तुझे कपडे आणतो. पण मी एकटी? लायका, तू घाबरू नकोस. मी बाहेरून कुलूप लावून जातो. तू ह्या ठिकाणीच बस. अक्षय तिला धीर देत म्हणाला.
त्याचवेळी त्याने आपल्या कोटाच्या आतल्या खिशातील एक विचित्र रिव्हॉल्वर काढून तिच्याकडे दिले. ह्यात 10 गोळ्या आहेत. प्रत्येक गोळीत 4 माणसांना बेशुद्ध पाडण्याइतका गॅस आहे. समज दरवाजा उघडून कोणी आत आला तर बेलाशक त्याच्या दिशेने गोळी झाड. गोळी झाडताना फक्त 2 गोष्टींकडे लक्ष दे. गोळी आत शिरल्याच्या अंगावर किंवा त्याच्या जवळपास फुटली पाहिजे आणि गोळी झाडल्याबरोबर तू श्वास रोखून जमिनीला समांतर झोपले पाहिजेस. त्यापेक्षा मी देखील तुझ्याबरोबर येते ना. नाही, वाटेत काही गडबड झाली तर तुला वाचवणे मला अवघड जाईल. तू बिलकुल घाबरू नकोस. धावत जाऊन धावत येतो, मग तर झालं. तुझी मर्जी. लायकाने सहजपणे खांदे उडवले. ही गोष्ट शहाण्या मुलीसारखी झाली. अक्षय कोचावरून उठत म्हणाला, म्हणजे मी अजून तुला लहान वाटते? लायका आपले डोळे वटारीत म्हणाली, नाही तर काय म्हणू. काय म्हणणार? ती स्वतःच्याच प्रश्नात हरवली आणि कोचावून उठलेला अक्षय तिच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिला. खरोखर मनाला वेड लावणारा तो चेहरा होता. गोड, सतत पाहत राहावं असं वाटणारा. खुळ्यासारखा तिच्याकडे टक लावून पाहणारा अक्षय झटक्यात सावरला. ताड ताड पावले टाकीत तो चालू लागला. बेडरूम गाठून त्याने टेबलावरची सुटकेस उचलली. पलंगावर सुटकेस टाकीत तो बसला. दोन्ही हाताची बोटे कुलपाशी खुडबुडत राहिली. कट असा आवाज झाला. वरचा फ्लॅपचा सटकन वर झाला. सुटकेसमधल्या 2-3 वस्तू खिशात टाकून तो पुन्हा बाहेर आला. लायका आपल्या स्वप्नातून जागी झाली होती. हातातल्या रिव्हॉल्वरशी उगाचच खेळत होती. लहान मुलाच्या हातात एखादी खेळणे दिल्यावर त्याचा चेहरा कसा आनंदित दिसतो तशी ती आनंदली होती. लायका, अक्षय तिच्यासमोर उभा राहत म्हणाला. अक्षय, तू? मी तुला हे खेळायला दिलं नाही. लहान मुलीसारखी खेळतेस ती त्याच्याबरोबर. पुन्हा तेच. बरं, पुन्हा म्हणणार नाही, पण लायका, सावध राहा. तू हे हाताळू शकशील ना? अक्षय, कॉलेजमधली मी शूटिंग चॅम्पियन आहे म्हटलं. ती मान उडवीत म्हणाली, व्हेरी गुड. मग काळजी करायचं काही काम नाही. जातो मी, पण त्याआधी घरची चावी तर दे. आणि मग चावी घेऊन अक्षय बाहेर पडला. दरवाजा लॉक करून तो काही क्षण तिथेच उभा राहिला. नंतर मात्र तो सरळ लिफ्टच्या दिशेने सरकला. चौघेही खुश होते. मनात उफाळणारा आनंद त्यांना दाबून धरता येत नव्हता. महत्प्रयासाने तो ते दाबत होते. आनंदाचे कारण जर त्यांच्या ओठावर आलं असतं तर ते समुद्राच्या तळाशी चिरविश्रांती घेत पडले असते. पोपटी हिरवट रंगाची ती मोठी वार्डन कार तुफान वेगाने धावत होती. केबी वूड शीळ मारीतच गाडी चालवित होता. त्याच्याजवळ सियांग बसला होता. तो आता देखील काहीतरी चरत होता. आपणा जनावरासारखे रवंत करता आले असते तर किती बरे झाले असते हा विचार त्यावेळी त्याच्या सुपीक डोक्यात घोळत होता. मागच्या भागात उजव्या कोपऱ्यात खिडकीला चिकटून हो ची मिन बसला होता. आपल्या पिचपिच्या धूर्त डोळ्याने तो बाहेर पाहत होता. डाव्या बाजूच्या कोपऱ्यात फिलिप उर्फ पोप डिटो उजवा हात क्रॉसवर ठेवून समोर नजर लावून बसला होता. त्याच्या त्या घाऱ्या डोळ्यांआड काय लपले आहे आणि काय शिजते आहे हे त्याला सांगणे मुश्किलच होत. त्याचे घारे डोळे चमकत होते. त्या अर्थी काहीतरी भयंकर घडणार होते. त्याशिवाय तो काही शांत बसत नसे. वादळापूर्वी नेहमीच भयानक शांतता असते तसं. स्वप्नीलची कामगिरी पूर्ण झाल्यावर ते मोकळेच होते. कोणतीही कामगिरी त्यांच्यावर सोपवण्यात आली नव्हती. अंडरस्टेपमध्ये खायचे, प्यायचे, त्यातून शुद्ध राहिली तर पत्ते कुटायचे, खिशात नोटा जास्त झाल्या तर कुठली तरी पोरगी गाठायची. मग आनंदाला मौजेला कमतरताच नाही. पण हे सर्व करताना आपल्या कामाबद्दल, आपण कोणाचे काम करतो ह्याबद्दल चकार शब्द काढीत नव्हते. तसा प्रयत्न एका दोघांनी केला होता आणि ते पुन्हा कोणालाच दिसले नव्हते. 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर ते आज कामगिरीवर बाहेर पडले होते. बाहेर पडतानाच त्यांनी चापून चुपून जेवण घेतले होते. नंतर जेवणास वेळ मिळेल का नाही हे सांगणे जरा कठीणच. 9:30 ते 10 ह्या दरम्यान केली ड्रायव्हिंगला बसला होता.
आता 10:30 वाजले होते. पेट्रोल टँक हाऊसफुल्ल होता. कार कंडिशनमध्ये होती. शीळ मारीत ड्रायव्हिंग करताना सुद्धा केलीची रोखलेली नजर हलत नव्हती. 8 गाड्या सोडून एक लेटेस्ट बीटी चान्सलर धावत होती. गाडीचा भपका सर्वांच्या नजरा खेचून घेत होता. केलीला त्यामुळेच तिचा पाठलाग करणं सोपं जात होतं. ती कार नजरेआड करण्यास तो तयार नव्हता. केली, वेग वाढव, पोप पहिल्यांदाच त्या शांततेचा भंग करीत म्हणाला आणि वॉर्डन सुसाडत निघाली. त्याचवेळी पुढची चान्सलरसुद्धा भयानक वेगाने धावत गेली. केली, त्याला आपला संशय आलाय. ते तर आता स्वच्छ दिसत आहे. त्याला सोडता कामा नये, नाहीतर आपण आपल्या जीवाची आशा सोडली पाहिजे. केली, पाठलाग मोडू देऊ नकोस. वेळ पडली तर सरळ कार उडव, पण तो मरणार नाही याची काळजी घे. बघ आता. फक्त 2च शब्द केली बोलला आणि वॉर्डनला एक छोटासा धक्का बसला. हॉटेल सायोनाराच्या गॅरेजमधील बेटी चान्सलर घेऊन अक्षय निघाला. भरारतच त्याची चान्सलर हॉटेलच्या बाहेर पडली आणि अक्षयने ॲक्सिलेटर दाबला. गिअर पडला. धनुष्यातून तीर सुटावा तशी बीटी चान्सलर सुसाटत सुटली. कार चालवतानाच तो सावध होता. 4 हल्ले आपण यशस्वीपणे परतवू शकलो, तसा 5वा परतवू काय? संकटापूर्वीची सावधानता बाळगली तर लढणे तरी सोपे जाईल. दैव काही प्रत्येक वेळेस आपल्याला साथ देणार नाही. सावधानता बाळगली तर ती कुठे फुकट जाणार आहे. आता संकट पुढे ठाकले नाही, पण पुढे कुठेतरी आपला जबडा पसरून उभे असेल. ड्रायव्हिंग करतानाच त्याची नजर एकसारखी जवळच्या आरशावर जात होती. एखाद्या संशयित कारला त्याची नजर अचूक ओळखणार होती. त्याच्या नजरेतून ती सुटणेच अशक्य होते. म्हातारी स्ट्रीटवरून धावतानाच त्याचे डोळे चकाकले. डोळे हळूहळू कठोर बनू लागले. शरीरात सूक्ष्म थरथर निर्माण झाली. 8 गाड्या सोडून एक पोपटी हिरवट रंगाची वॉर्डन येत होती. वरून ती कसल्या तरी घाईत सहज इतर गाड्यांसारखीच पळत होती असे दिसत असले तरी ती आपला पाठलाग करते आहे हे त्याच्या लक्षात आले. लेकाच्यांना प्रसाद मिळाला नाही म्हणून मागे धावत आहेत, अक्षय पुटपुटला. पुन्हा एकदा गिअर पडले. पट्टा बदलला. फास्ट पट्ट्यावर चान्सलर आली आणि भयानक वेगाने धावू लागली. मागची वॉर्डन देखील फास्ट पट्ट्यात शिरली होती. ॲक्सिलेटरवर पाय दाबताच अक्षयने तिला कुठे गाठायचे ते ठरवले. म्हातारी स्ट्रीटच्या एका चौकाला वळसा मारून त्याने कार एका रोडवर घातली. तो रस्ता नेहमीच्या वापरण्यात येत नसावा, कारण त्या रस्त्याला रहदारी अशी नव्हतीच. हेलिसाकी पर्वतात जे खनिज सापडते ते टोकियोत आणण्यासाठी तो रस्ता तयार केला होता. केबी बरोबरच्या बोलण्यातून टोकियोच्या परिसरातील एकांत स्थळाची माहिती त्याने विचारून घेतली होती. त्या माहितीचा आज तो उपयोग करून घेणार होता. चान्सलर एका टेकडीला वळसा मारून जरा पुढे गेली आणि गपकन थांबली. त्याने कार सरळ रस्त्याच्या मध्ये आडवी उभी केली व बॅरेटा खेचून तो डाव्या अंगाच्या झुडपात शिरला. 5 मिनिटे शांततेत गेली आणि तुफान वेगात आलेली वॉर्डन करकचून ब्रेक मारून थांबली. चौघेही हादरले. ज्याला आपण सापळ्यात अडकविणार होतो त्यानेच आपल्याला अडकवले, चक्क उंदरासारखे. एका मोठ्या वृक्षाआड दडलेला अक्षय त्यांच्या हालचाली टिपत होता. बॅरेटा आता लोड झाले होते. कोणत्याही क्षणी 10 गोळ्यांचे चेंबर खाली होणार होते. 4ही दरवाजे उघडले गेले. 4घे जण खाली उतरले. दोघांच्या हातात स्टेनगन होत्या तर दोघांनी रिव्हॉल्वर्स पेलली होती. एक एक पाऊल सावधपणे टाकीत ते चालू लागले आणि त्यांच्या हालचाली चालू झाल्या पाहून अक्षय हल्ला. मांजराच्या पावलाने दबकत दबकत त्याने त्या चौघांची पिछाडी गाठली. हॅलो फ्रेंड्स, वॉर्डनच्या मागच्या भागाचे संरक्षण घेत अक्षय जोरात म्हणाला. अचानक आलेल्या आवाजाने ते चौघेही गडबडले. चौघांच्याही नजरा गरगरल्या. हात स्थिर झाले. सर्वांनी आपल्या हातातील शस्त्रे माझ्या गाडीत टाका. चौघांतील एकानेही जर गडबड केली तर त्याला माझा मोंटू शिक्षा करील. अक्षय आपल्या धारदार आवाजात ओरडला. त्याच्या बॅरेटाला तो लाडाने मोंटू म्हणे. अद्यापही चौघे सावरले नव्हते. फुकट म्हणण्याची कोणाची तयारी नव्हती. आवाज आपल्या गाडीजवळूनच येत आहे हे त्याने ओळखले. तिघांनी आपल्या हातातील शस्त्रे चान्सलरमध्ये फेकली.
पण केबी घरकन वळा. गुडघ्यावर बसत त्याने स्टेनगनचा भयानक मारा केला. वेड्यासारखा तो पाहतच राहिला. साधे ओरडणे देखील त्याच्या कानात शिरले नाही. नंतर काहीतरी घडले. केबी आता काहीच ऐकू शकणार नव्हता. केबी शरीर सैल सोडून खाली आपटला. अक्षयने हात तर्क बांधलाच होता. वार्डनचा आसरा सोडून तो डाव्या बाजूला गेला. त्याच्या पावलांचा किंचितही आवाज झाला नाही. एका शिळेआड होताना त्याने एकाची हालचाल टिपली आणि मोंटू कडाडले. सनकन सुटलेली गोळी त्याच्या मानेत डाव्या बाजूने घुसून त्याच्या विरुद्ध बाजूने बाहेर पडली होती. हात वर, हात वर. पापणी हल्ली तरी केबीसारखी स्थिती होईल. अक्षयच्या तोंडातून विजेसारखा कडकडाट करीत शब्द बाहेर पडले आणि सावधपणे तो तिघांजवळ पोहोचला. तिघातील एकाजवळ सरकताच तो हल्ला. मोंटूच्या तोंडातून जाळ बाहेर पडला. झेपावणारा खाली आदळला. गोळीने डोक्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवल्या होत्या. तो होता सियांग. अचानक पोप हल्ला. अक्षय किंचित बेसावध असल्याचे पाहून तो उसळला. डाव्या उजव्या पंजाचा घाव अक्षयच्या मानेवर झाला आणि अक्षय बेशुद्ध पडला. स्वप्नील, तू? अक्षय बेशुद्धीतून साफ जागा झाला. मान अद्यापही ठणकत होती. ते दोघे एका सिमेंट कॉन्क्रीटच्या बंद खोलीत होते. समोरच्या बाजूला सळ्यांचा लोखंडी दरवाजा होता. कैद्यांकरिता खास बनवितात तसा तो तुरुंग होता. तू कोण आहेस? माझे नाव तुला कसे माहीत? समोरचा स्वप्नील हादरलाच. अरे जरा शिस्तीत घे. एक एक प्रश्न विचार ना. अक्षय आपल्या मानेवर हात फिरवीत म्हणाला, मिस्टर अक्षय साठे. ओळख? ओळख? दिल्लीचा लाल किल्ला. चूक? नाही, बरोबर. हे चूक आहे. लाल किल्ला मुंबईत आहे, डार्क वॉर्डमध्ये. नंबर 106. ग्लॅड टू मीट यू मिस्टर अक्षय. कोडवर्ड पुरा झाला होता. स्वप्नील, तू सुद्धा तुझा कोडवर्ड पुरा कर. गुलाबाचा सुगंध अजून ताजा आहे. फुलाचा रंग केशरी. थँक्यू. अक्षय त्याचा हात दाबत म्हणाला. दोघांना एकमेकांची ओळख पटली होती. स्वप्नील, मला तुझ्या शोधासाठी पाठवले गेलेत. अक्षयने त्याला सर्व सांगून टाकले. आता कुठलीच गोष्ट तो दडवू शकत नव्हता. ती जरी कोणी ऐकली तरी त्याला भीती नव्हती. स्वप्नील, आपण कुठे आहोत हे तुला माहीत आहे. अंडरस्टेपमध्ये. म्हणजे ती खरं बोलली? कोण? तुझ्या कार ड्रायव्हर केबीची मुलगी लायका. लायका? हे नाव तर मी प्रथम ऐकतो आहे. काय? हो, त्याला मुलगी आहे, पण तिचे नाव काय आहे हे मला माहीत नाही. पण तिने सांगितलेली तर सर्व माहिती जवळजवळ खरी ठरत आहे. काय सांगितले तिने? आणि अक्षय पुन्हा बोलू लागला. लायकाबरोबरचे सर्व बोलणे तो पुन्हा रिपीट करू लागला. तिचे म्हणणे खरे असेल. स्वप्नील त्याने बोलणे पूर्ण झाल्यावर म्हणाला. कसे? अरे, केबी माझ्या पलीकडच्या केबिनमध्ये होता. कालच त्याला पकडून आणले आहे. भयंकर मारले त्याला आणि मगाशीच त्याचे प्रेत नेले. तुला मारले नाही असे म्हणायचे आहे काय तुला? अक्षय, आपला पेशाच असा आहे. केव्हा तरी खायचे, केव्हा तरी द्यायचे. पण सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, दाम दुप्पट व्याज या सगळ्यांसकट वचपा काढायचा. मुद्दल फेडायचं, पण व्याज देखील मनसोक्त द्यायचं. ते व्याज समोरचा सहन करू शकला नाही पाहिजे. त्या बाबतीत मी तुझ्याशी सहमत आहे. अक्षय, माझ्यामुळे भारतात गोंधळ उडाला असेल. गोंधळ? अरे, तुझ्याकरता तर मला ही सारी धावपळ करावी लागत आहे. मला ह्याबद्दल फार वाईट वाटते. पण फक्त विचार करत बसणार आहेस का? मग काय करू? हालचाल करताच येत नाही.
प्रयत्न केलास? प्रयत्न 3 वेळा केला, 3 वेळा. पायाची नखे गेली त्या पायी. काय? अक्षय थक्क झाला. इतकी भयानक गोष्ट सहजपणे सांगणारा तो आजच पाहत होता. आश्चर्य वाटले. ते फक्त छळ करू शकतात माझा. ठार मारण्याची त्यांची हिंमत नाही. जोपर्यंत मी ती फाईल कुठे ठेवली आहे ते सांगत नाही तोपर्यंत ते फक्त छळ करतील. छळ, अमानुष छळ. बस कर, बस कर. अचानक अक्षय ओरडला. ऐकताना शरीरावर काटा उभा राहतोय. भोगताना काय होत असेल? स्वप्नील, मी तुला सोडवण्याकरता आलो आहे. सुटका होणे अशक्य आहे. तू हालचाल करण्यास तयार आहेस का? किती जणांना अंगावर घेऊ? गड गड, तयार राहा. आणि अक्षय तयार झाला. दरवाजातून त्यांची नजर चोहीकडे गेली. कोणीच नव्हते. कोणाचेही अस्तित्व जाणवत नव्हते. अक्षयचा हात भराभर हलू लागला. खिशातल्या प्रत्येक वस्तू गायब झाल्या होत्या. सिगारेट केस, लायटर, मुंटू, 2 आवडते सुरे. साल्याने सगळ्या वस्तू काढून घेतल्या. स्वतःशीच बोलत तो खाली वाकला. बुटाची टाच त्याने फिरवली. काडेपेटी एवढी जागा त्या पेटीत होती. त्या मोकळ्या जागेत एक सुपारी एवढा गोळा होता. दोन्ही टाचीतील 2 गोळे त्याच्या हातात आले. कोटाच्या खिशात त्यांना सारून त्याने कोटाची कॉलर वर केली व कॉलर लॉंग पट्टीतून एक बारीक सळी काढली. किंचित वाकवून ती कुलपात सारली. सळी बाहेर हात काढून त्याची कसरत चालली होती. 3 मिनिटे गेली आणि कुलूप निघाले. पुन्हा बारीक सळी करून आपल्या नेहमीच्या जागेत लपवली. दरवाजा उघडून ते बाहेर आले. संपूर्ण पॅसेज मोकळा होता. काही सापळा तर नाही ना हा? अक्षयच्या मनात संशय डोकावला. झप झप पावले टाकीत त्यांनी पॅसेजचे एक टोक गाठले. समोरच्या दरवाजाला लॉक नव्हते. सहज ते उघडले. समोर एक लहान खोली होती. स्वप्नील, चल, लिफ्ट आहे. आणि दोघे आत शिरले. डाव्या बाजूला एका प्लॅस्टिकच्या पट्टीवर 2 बटणे होती. अक्षयने हिरवे बटन दाबले. एक हलका धक्का बसून लिफ्ट वर सरकू लागली. अचानक वर सरकणारी लिफ्ट थांबली. समोर एक लाकडी दरवाजा होता. दरवाजा किंचित किलकिला करून अक्षयने बाहेर डोकावले व समोरची बोळकांडी मोकळी असलेली पाहून ते बाहेर पडले. सावधपणे ते चालत होते. अक्षयच्या दोन्ही पंजात सोनेरी रंगाचे गोळे होते. बोळकांडीचे टोक गाठून ते स्तब्ध उभे राहिले. आता समोर 2 बोळ फुटले होते. शेवटी ते मनाचा निश्चय करून एका बोळातून पुन्हा चालू लागले. आता बदमाश मध्ये येऊ नयेत असे ते मनोमन प्रार्थना करीत होते. बोळ पार करताच त्यांना समोर एक भला मोठा हॉल दिसू लागला. हॉलमध्ये चिक्कार गर्दी होती. आपण देखील त्यांच्यातील आहोत असे भासवत ते चालू लागले. आता त्यांच्या हालचालीत खरा सावधपणा आला. तोंडापर्यंत आलेला घास ते मातीत पडू देणार नव्हते. अक्षय अद्याप ही विचार करीत होता. आपणाला फसवले जात नाही ना? वाटेत कुठेच पहारा नव्हता. हे चालले आहे तरी काय? अचानक त्याची नजर डाव्या कोपऱ्यात गेली. एका टेबलाभोवती 6 जण पत्ते खेळत होते. त्या दोघांमध्ये पोप व मीन दोघेही होते. अक्षय, ते पत्ते खेळत आहेत. उजव्या साईडला बसल्या दोघांनी तुला आणले. बाकीचे 4 माझ्यावर पहारा करीत होते. बोलू नकोस, फक्त पावले टाक. अक्षय त्याला जवळजवळ खेचत होता. झप झप चालत त्याने अंडरस्टेपचा दरवाजा गाठला. स्वप्नील, पळ पळ, ते उठले, पळ, त्याने आपल्याला पाहिले आहे. अक्षय धावतानाच ओरडला. आणि ते जेव्हा समोरच्या लिफ्टमध्ये शिरले तेव्हा 6 जण समोरून धावत येत होते. खाडकन दरवाजा बंद झाला व त्याच्यावर आपटल्या गोळ्यांचा आवाज दोघांच्या कानात स्पष्टपणे शिरला. लिफ्ट थांबली आणि दोघेही बाहेर धावले. हॉटेलमध्ये बसलेले लोक त्यांच्याकडे हादरून पाहतच राहिले. धावतच हॉटेलच्या पोर्चमध्ये शिरले आणि अक्षयने स्वप्नीला अंगावर ओढत एका कारच्या आड झेप घेतली. त्याच्या डोक्यावरून गोळ्या गेल्या होत्या. पिसाळलेला अक्षय झटक्यात उभा राहिला.
उजवा हात भयानक वेगात फिरला. एक चकाकती वस्तू 6 जणांच्या दिशेने गेली. एका भयानक स्फोटाने सारा परिसर हादरला. त्या छोट्याशा बॉम्बने 6ही जण उडाले होते. अक्षरशः त्यांच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या. हँड ग्रेनेडपेक्षाही त्यात भयानक अशी शक्ती साठवलेली होती. स्वप्नील पळ! अक्षय त्याच्या हाताला हिसका मारतानाच ओरडला. अचानक तो गर्रकन वळला. अक्षय पुरता हादरला. स्वप्नील पाठीवर आपटला होता. पाठीतून रक्ताची धार झिरपत होती. अक्षय, अक्षय तू पळ! क्षीण आवाज आला. लेका, अजून मेला तरी नाहीस? एक गोळी खाल्ली आहेस आणि मी जिवंत असताना तुला एकट्याला सोडून पळू? बोलतानाच अक्षयने त्याला पाठीवर मारले. डाव्या साईडला एका कारच्या मागे त्याची चान्सलर उभी होती. चान्सलरला पाहताच अक्षयचा आनंद गगनात मावेना. स्वप्नीला चान्सलरच्या मागच्या भागात व्यवस्थित झोपवून तो पुढे झाला आणि चान्सलर सुरू झाली. चावी जागेवरच होती म्हणून नशीब. गेटमधून तिने बाहेरच्या रोडवर मुसंडी मारली. त्याचवेळी त्याच्या कानात पोलीस जीपचा सायरन आदळला. 20 मिनिटातच चान्सलर एका इमारतीसमोर उभी राहिली. ती भारतीय वकिलातीची इमारत होती. भारतीय वकील केदार शर्मा यांच्याकडे स्वप्नीला सोपवून तो बाहेर पडला. अक्षय, प्लीज कम हिअर. स्वप्नीलच्या आवाजाने अक्षयच्या केबिन बाहेर पडणारे पाऊल थबकले. बोल. अक्षय त्याच्याजवळ बसत म्हणाला. अक्षय, कान इकडे कर. तुला काही महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. सांग. त्याच्या तोंडाजवळ आपला कान नेत अक्षय म्हणाला आणि स्वप्नील क्षीण आवाजात बोलू लागला. त्याला बोलताना फार कष्ट पडत होते. मध्येच धाप लागून तो थांबत होता. जेव्हा तो थांबला तेव्हा त्याचा चेहरा हसरा बनला. आपण एका जबाबदारीतून मुक्त झालो आहेत ह्याचे अतीव समाधान त्याच्या चेहऱ्यावर पसरले. एक हलकेसे स्मित त्याच्या ओठातून बाहेर डोकावले. स्वप्नील, स्वप्नील! अक्षयने त्याच्या शरीराला गदागदा हलवले. शर्मा, लवकर डॉक्टरला बोलवा. हा कोणत्याही परिस्थितीत जगला पाहिजे. मी येईपर्यंत त्याला आराम पडला पाहिजे. अक्षय भराभर बोलत होता. अचानक तो थांबला आणि ताडताड पावले टाकीत तो खोली बाहेर पडला. इमारतीमधून बाहेर पडून त्याने आपली चान्सलर गाठली आणि चान्सलर भरारली. चान्सलर गपकन थांबली. चित्त्यासारखी उडी घेऊन अक्षय धावतच निघाला. त्याच्या डोळ्यांपुढे आता एकच गोष्ट दिसत होती. ज्याकरिता तो टोकियोला आला होता ते काम त्याने पूर्ण केले होते. आता त्याला फक्त ती फाईल पाहिजे होती. जिच्यासाठी एवढे रामायण महाभारत घडले होते ती सुरक्षित होती. स्वप्नीलने ती एका मोक्याच्या जागी लपवलेली होती आणि मघाशी त्या जागेचा पत्ता त्याने अक्षयला सांगितलेला होता. धावतच तो बौद्ध मंदिरात शिरला. पूर्वीच्या काळात जपानच्या कोणत्या तरी राजाने ते मंदिर बांधले होते. मंदिराची कलाकुसरी त्या काळचे कौशल्य दाखवित होती. लाव्हा रसापासून बनलेल्या दगडाने ते संपूर्ण मंदिर बांधलेले होते. दगडातील खोदकाम उत्कृष्ट होते. बुद्ध जीवनचरित्र त्यात खोदून त्याला सजीवपणा आणला होता. बुद्धाची मूर्ती तर खरोखर उत्कृष्ट दृष्ट लागण्यासारखी होती. संपूर्ण मूर्ती पांढऱ्या संगमरवरी दगडात खोदली होती. 15 फुटाची आसनस्थ मूर्ती भव्य आणि रेखीव होती. मूर्तीचा चेहरा लक्षात राहण्यासारखा होता. त्याच्या चेहऱ्यात एक वैशिष्ट्य होतं. डाव्या बाजूने मूर्तीकडे पाहिले तर चेहरा धीरगंभीर दिसे. उजव्या बाजूने पाहिलं असता तोच चेहरा आनंदी दिसे. त्याच मूर्तीच्या कठड्याला विळखा घातलेल्या एका नागाची मूर्ती होती. गोल्ड स्नेक. संपूर्ण नाग सोनेरी रंगाने रंगविलेला. शरीरावरचे खवले, त्याचे वासलेले तोंड, त्यातून बाहेर लवलवणारी जीभ, ते डोळे, बस. मूर्ती घडविणाऱ्याने जगावर फार मोठे उपकार केले होते. आर्ट म्हणजे काय चीज असते त्याचे एक नमुनेदार उदाहरण. अक्षय त्याच बुद्ध मूर्तीसमोर उभा होता. संध्याकाळचे 4 वाजले होते. संपूर्ण मंदिर शांत होते. त्याच्याशिवाय तेथे सजीव असा कोणीच नव्हता. चोहीकडे सावध नजर टाकून त्याने कोटाच्या कॉलरमध्ये लपवलेली सळी काढली. सळीच्या पुढच्या टोकाला किंचित बाक देऊन ती सरळ नागाच्या वासलेल्या तोंडात सारली.
तोंडापासून जवळजवळ 1 फूट पोकळ जागा होती. बाकीचा भाग भरीव होता. मन लावून तो काम करत होता. सळीच्या टोकाला काहीतरी लागले. अक्षय मनातल्या मनात हरकलाच, पण तीच जागा निराशेने घेतली. सळीचे टोक सिमेंटला घासले होते. पुन्हा पुन्हा 3दा त्याची निराशा झाली आणि 4थ्या वेळेला सळीचे टोक कशातरी खुपसले गेले. हळूहळू ती सळी बाहेर खेचू लागला. मनात एक अनामिक हुरहुर लागून राहिली. सळीचे टोक बाहेर आले आणि तो पाहतच राहिला. सळीच्या टोकाला एक कुजलेले लहान टोमॅटो एवढे चेरीचे फळ आले होते. डाव्या हाताने चेरीचे फळ उपसून त्याने सळी पुन्हा कोटाच्या कॉलरमध्ये सारली. दोन्ही हाताने त्याने ते चेरीचे फळ फोडले. आत एक गुंडाळी होती. स्वप्नील जेव्हा किंग्सबरीतून अर्ध्या तासाकरता बाहेर पडला होता, तेवढ्या वेळात त्याने एक फोटो स्टुडिओ गाठला होता. फाईलमधील प्रत्येक पानाचे फोटो काढले होते आणि फाईल जाळून तो बाहेर पडला. स्टुडिओ मालकाचे तोंड त्याने 4,000 रुपये देऊन बंद केले होते. फोटो काढण्याचे काम त्याने स्वतःच केले होते. तयार झालेली फिल्म एका चेरीच्या फळात दडवून तो किंग्सबरी चालवण्यास बसला. आपण आता त्यांच्या तावडीतून सुटू शकत नाही हे पाहून त्याने ते सरळ नागाच्या तोंडात सोडले. सगळ्या देवावर त्याची श्रद्धा होती. त्या फिल्मचे संरक्षण करण्याचे काम त्याने एका अर्थी परमेश्वरावर सोपविले होते आणि तीच फिल्म आता अक्षयच्या हातात होती. देवाने आपल्या भक्ताचे सांगणे ऐकले होते. हसतच त्याने ती फिल्म कोटाच्या आतल्या खिशात सारली. ओठात शीळ घुमवत तो वळला आणि अक्षय पाहतच राहिला. समोर केबीची मुलगी लायका उभी होती. तिच्या उजव्या पंजात चिमुकले रिव्हॉल्व्हर होते. अक्षय, शेवटी मी जिंकले, लायका खळखळून हसत म्हणाली. जिंकलीस? काय जिंकलीस? अक्षय, हलू नकोस. मग नाचू? अक्षय मिश्किल आवाजात म्हणाला, पण तो मनातून हादरला होता. ही काय भानगड आहे? तुझ्या कोटाच्या खिशातील फिल्म इकडे फेक, इकडे फेक. फिल्म? कसली फिल्म? तो थक्कच झाला. अक्षय, मी इथल्या कम्युनिस्ट मंडळाची एक सदस्य आहे. 2323. काय? हो, मी एक योजना आखली होती. ती अक्षयच्या जवळ सरकत म्हणाली. कसली? तुझ्या मनात मी जागा करून घ्यायची आणि तुझ्या भोवती माझे जाळे पसरायचे व तुला स्वप्नीलपर्यंत पोहोचवायचे. स्वप्नील आम्हाला दाद देणार नव्हता. तुला तो फाईलचे ठिकाण नक्कीच सांगणार, हा माझा तर्क होता. तुम्हा दोघांवर पहारा नव्हता, तोही माझ्या योजनेचाच भाग होता. तुम्ही सुटून जावे अशी माझी इच्छा होती आणि तुम्ही पळालात. पण मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितले होते की गोळीबार करताना तुम्ही मरणार नाहीत याची खबरदारी घ्या म्हणून. त्याप्रमाणे गोळीबार केला. फक्त एक गोळी स्वप्नील मरणार नाही याची खात्री बाळगून झाडली गेली. स्वप्नील जखमी झाला आणि त्याने तुला ह्या जागेची माहिती सांगितली. गुड गुड, नाईस गर्ल. सगळ्या प्रकरणावरती आता प्रकाश पडला होता. अक्षय, माझी योजना सक्सेस झाली. हो, मग? ती फिल्म आता गडबड न करता इकडे फेक, इकडे फेक. बोलता बोलता ती आणखी पुढे सरकली. आता ती अक्षयपासून 3 फुटांवर उभी होती. उजवा हात स्थिर होता. डोळे अक्षयची सूक्ष्म हालचाल देखील टिपण्यास समर्थ होते. अक्षय, अचानक ती ओरडली. काय? हालचाल करणारा अक्षय एकदम थबकला. शेवटची संधी देते आहे, नंतर सरळ गोळी झाडेन व फिल्म घेऊन चालती होईन मी. ती चिडून बोलत होती. अचानक सी दॅट. अक्षय जीव तोडून किंचाळला आणि लायका भांबावली. तिची मान किंचित वळली. अचानक अक्षयचा उजवा पंजा लायकाच्या मानेची शीर तोडून गेला. नाजूक मानेवर फटका आपटला तेव्हा डाव्या हाताने त्याने तिचे रिव्हॉल्वर खेचले होते. अंग सैल सोडून लायका खाली आपटली आणि अक्षय शांत बनला.
अचानक ती युक्ती त्याला सुचली व तो वाचला. फिल्म वाचली. शिस्तीत तो वळला. समोरच ती बुद्धमूर्ती होती व तिला विळखा घातलेला सोनेरी नाग होता. गोल्ड स्नेक. धन्यवाद. आज इथे लेखक हेमंत सावंत यांच्या वावटळ या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.